नमस्कार मंडळी. तर कसे आहात सर्वजण? आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत जी सर्व आजारांवर अतिशय रामबाण आहे आणि खूपच अशी बहुगुणी रेसिपी आहे. ती म्हणजे आवळा कँडी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी स्टीमरचाही वापर करू शकतात. मी या ठिकाणी अर्धा किलो इतके आवळे घेतलेले आहेत. आवळे व्यवस्थित आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. ते नॅपकिनने स्वच्छ असे पुसून घेतले, कोरडे करून घेतले आणि मग मी अशा प्रकारे वाफवायला ठेवलेले आहेत. पाणी गरम झाल्यावरती त्यावरती मी एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये मी आवळे टाकले आणि वरतून झाकण ठेवून दिलं. बघा, आवळे जेव्हा वाफले जातात किंवा वाफत आले की त्याचा अशा प्रकारे रंग बदलतो. आवळे वाफले गेलेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे काटेरी चमच्याचा वापर करू शकतात. आवळ्याचे बरेच असे फायदे आहेत. ज्यांना कोणाला केस गळती होत असेल किंवा केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर हा आवळा खूप गुणकारी आहे. आवळा वाफला गेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी जर तुमच्याकडे काटेरी चमचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या टोकदार वस्तूचाही वापर करू शकतात. या ठिकाणी आपले आवळे जे आहेत ते वाफले गेलेले आहेत आणि ते मी एका कापडावर खाली काढून घेतले आणि त्याला कापडाने त्यावरती जे पाणी होतं ते मी आता कापडाच्या मदतीने कोरडे करून घेत आहे. तुम्हाला जर आवळ्याचे जे तुम्ही पदार्थ बनवणार आहात, आवळा कँडी म्हणा किंवा मोरावळा म्हणा, ते जर तुम्हाला जास्त काळ टिकवायचं असेल तर त्यामध्ये असणारं जे पाणी आहे, आवळ्याच्या वरचं जे पाणी आहे ते तुम्हाला व्यवस्थित कापडाने कोरडं करून घ्यायचं आहे. पाण्याचा अंश शिल्लक राहता कामा नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि कँडी बनवण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला आवळ्याच्या ज्या कळ्या आहेत, पाकळ्या आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आवळे जेव्हा आपण वाफवायला ठेवतो ना तेव्हाच त्याच्या कळ्या अर्ध्या अर्ध्या आपोआप मोकळ्या झालेल्या असतात. तेव्हा समजून जायचं की आपले आवळे हे वाफल्या गेलेले आहेत. आणि बघा, अशा प्रकारे माझ्या सर्व आवळ्यांच्या ज्या कळ्या आहेत, पाकळ्या आहेत त्या या ठिकाणी मोकळ्या झालेल्या आहेत. मी या ठिकाणी अर्धा किलो इतके आवळे घेतले होते आणि अर्धा किलो आवळे म्हणजे 500 ग्रॅम आवळ्यासाठी मी या ठिकाणी जवळपास 300 ते 350 ग्रॅम इतका गूळ वापरला आहे. गॅसवर कढई ठेवून आपल्याला आवळा आणि जो गूळ आहे तो व्यवस्थित एकत्र आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे. ही प्रोसेस करताना आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे. जर तुम्ही फ्लेम जास्त ठेवली तर आपला जो गूळ आहे तो काळा पडण्याची किंवा जळण्याची शक्यता असते. त्यामुळे मी या ठिकाणी गुळाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर गूळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी साखरेचाही वापर करू शकतात. मी गूळ का वापरला कारण गुळाचे किती फायदे आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. आणि कमी गॅसवर बघा, आपले आवळे जे आहेत ते गुळामध्ये व्यवस्थित शिजल्या गेलेत आणि थोडंसं एक 5 मिनिटं मी झाकण ठेवून गॅस बंद करून दिला होता. जेव्हा आपले आवळे गुळामध्ये शिजले जातात ना तेव्हा त्याचा रंग जो आहे तो बदलला जातो आणि थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला एका गाळणीच्या मदतीने आपले आवळ्यातला जो पाक आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे किंवा त्यातून निथळून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या आवळा कँडीतला जो पाक आहे तो पूर्णपणे निथळला जाईल. आता आपल्याला आपली आवळा कँडी जी आहे ती सुकवायला ठेवायची आहे. त्यासाठी मी इथे एक कापड घेतलं, त्याखाली मी एक न्यूजपेपर टाकलेला आहे आणि त्यावरती कापड ठेवलं आणि व्यवस्थित अशा प्रकारे सर्व ज्या कँड्या आहेत त्या मी इथे लाईनअप करून घेते आहे. अशा प्रकारे सगळ्या सुट्टा ठेवायचा आहे, नाहीतर ते एकमेकांना चिपकू शकतात. तुम्ही या कँडी सुपामध्येही सुकवून घेऊ शकतात.
किंवा जर तुमच्याकडे ओढणी असेल तर तुम्ही ओढणीचाही वापर या ठिकाणी करू शकतात. आता या कँडी व्यवस्थित लाईनअप करून मी हे असंच रात्रभर फॅनच्या हवेत ठेवलेला आहे आणि त्यानंतर मी इथे 1 दिवस याला ऊन दिलेलं आहे. आणि बघा, अशा प्रकारे आपली आवळा कँडी जी आहे ती तयार झालेली आहे. आता ही तरीही एकमेकांना थोडीशी चिपकली जाते आहे, पण आता काय करायचं, ही एकमेकांना चिपकू नये म्हणून आपल्याला याला शुगर कोटिंग करायची आहे. शुगर कोटिंगसाठी मी इथे पिठी साखरेचा वापर करत आहे. जर तुमच्याकडे घरात पिठी साखर अवेलेबल नसेल तर तुम्ही आपली जी रेग्युलर साखर असते ती तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकतात, तरीही चालेल. आणि व्यवस्थित सर्व कँडीला ती पिठी साखर आपली कोट झाली पाहिजे. अशा प्रकारे आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.